नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आज SIT समोर हजर होणार. चौकशीसाठी पुण्याहून नाशिककडे रवाना. चौकशीत SIT चाकणकर यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळवणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. 19 तारखेला बच्चू कडू यांनी दिला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा. UTI कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये हा चुकीचा निर्णय. दिव्यांगांचा तो GR रद्द करा, बच्चू कडू यांची मागणी. शाई फेक आणि सुपाऱ्या फेकल्यानंतर जालन्यात सदावर्ते यांच्या गाडीला दुग्धाभिषेक. शाई फेक करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर. अमरावती जिल्हा परिषदेचा ई-रिक्षा लोकार्पण सोहळा रद्द. संपूर्ण तयारीनंतरही कार्यक्रम रद्द. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमस्थळी न पोहोचल्यानं कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती. धाराशिवच्या कळंबमध्ये जुन्या दूध डेअरी परिसरात मागील भांडणाच्या कारणावरून 2 गटात सशस्त्र हाणामारीत काही महिला गंभीर जखमी. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये भरधाव वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना दिली धडक. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मागील काही दिवसांपासून कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम. मुंबई महानगर प्रदेशातील उकाड्यातही वाढ. जुन्नरमध्ये तापमानाचा पारा वाढला. तापमानामुळे कोंबड्यांच्या मृत्यूत वाढ. पोल्ट्री व्यावसायिकांना फटका. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील शेतात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी 2 बिबटे अडकले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ. बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. महाड शहराच्या हद्दीत डंपर चालकाच्या दुर्लक्षामुळे दुचाकीस्वार जागीच ठार. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.